Today in biology we are going to see the first chapter, because in the last chapter we have seen the syllabus distribution. What is the topic? मागच्या लेक्चरला आपण पहिलाच लेक्चर झाला होता. आय हॅव वेलकम यू, तुम्हाला वेलकम केलं होतं कॉलेजमध्ये. आणि आता आपण काय करणार, त्या लेक्चरला आपण काय काय बघितलं होतं, तर कुठले टॉपिक्स आहेत आणि काय काय त्याच्यात आपण बघणार आहोत. आणि त्या वेळेला सांगितलं होतं पुढच्या लेक्चरला आपण काय बघणार आहोत, पहिला धडा बघणार आहोत इन द फर्स्ट टॉपिक. आणि ज्यावेळेला धडा चालू होईल, फर्स्ट टॉपिक ज्यावेळेला चालू होईल, तर त्या टॉपिकमध्ये काय डिलीट झालेलं आहे, त्यात काय आपल्याला अभ्यास करायचा आहे, हे आपण आज बघणार आहोत. आणि मागच्या लेक्चरला सांगितलं होतं अख्ख्या 16 टॉपिकमधनं तुमचं 25% सिलेबस हा रिड्यूस झाला आहे. मग ह्या 25%मध्ये जो पहिला टॉपिक तुम्हाला आहे, फर्स्ट चॅप्टर, दॅट इज लिव्हिंग वर्ल्ड. आणि ह्या लिव्हिंग वर्ल्डमध्ये तुम्हाला टोटल 7 युनिट्स आहेत. पहिला युनिट आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ, दुसरा आहे हार्बेरियम, तिसरा बॉटॅनिकल गार्डन, चौथा म्युझियम, पाचवा झुऑलॉजिकल पार्क, 6वा बायोडायव्हर्सिटी पार्क आणि 7वा की. आता ह्या सगळ्यामध्ये तुमचा हार्बेरियम हा टॉपिक कॅन्सल झालेला आहे, बॉटॅनिकल गार्डन कट झालेला आहे, म्युझियम कट झालेला आहे, झुऑलॉजिकल पार्क कट झालेला आहे, बायोडायव्हर्सिटी नाही आहे आणि की सुद्धा नाही आहे. फक्त ह्या चॅप्टरमध्ये एकच टॉपिक आहे, दॅट इज बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ. आता बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ काय आहे, तर बेसिक, आता लाईफ म्हटलं की आपण मराठीत काय म्हणतो, जीवन. मग ह्या जीवनातले महत्त्वाचे बेसिक कारणं काय आहेत, महत्त्वाचे घटक काय आहेत. आपण ह्या घटक लाईफचं म्हटलं की आपण म्हणतो की 2 भागात डिवाइड करतो, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग. तुम्ही 10वीला बघितलेलं लिव्हिंग काय आहे आणि नॉन लिव्हिंग काय आहे. आता ह्या लिव्हिंग कॅरेक्टर किंवा नॉन लिव्हिंग कॅरेक्टर हे सगळ्या लिव्हिंग वर्ल्डमध्ये येतात. मग ह्या वर्ल्डमध्ये, ह्या जगामध्ये हे सगळे प्रकार असतात. काही जिवंत असतात, काही निर्जीव असतात. टेबल एक उदाहरण घेतलं तर तुम्ही ह्याला कशात घेता, नॉन लिव्हिंग फॉर्ममध्ये. आणि ह्युमन बीइंग लिव्हिंग फॉर्ममध्ये, प्लांट्स लिव्हिंग. मग हे आपण 2 घटक करतो आणि आपल्या आसपास असे सगळे आहेत. मग हे सगळे बेसिक स्ट्रक्चर जे आहेत, मग त्याच्यातलं बेसिक प्रिन्सिपल काय आहे. मग आज आपण बघणार आहोत बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. आपल्याला माहित आहे, इफ वी आर बॉर्न, आपण ज्याला जन्म घेतो, वी हॅव टू सर्वाइव्ह इट. मग तो प्लांट असो किंवा ॲनिमल असो, पहिलं कॅरेक्टर काय, वेन द ह्युमन बीइंग ऑर एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मग तो बॅक्टेरिया असू द्या किंवा अजून काही असू द्या, दे हॅव टू सर्वाइव्ह. म्हणजे पहिलं बेसिक प्रिन्सिपल काय असतं, वी हॅव टू सर्वाइव्ह. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा पहिला भाग आहे लिव्हिंग बीइंग विच इज गोइंग टू प्रोड्यूस, इट शुड बी सर्वाइव्ह इन द नेचर. हा पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे, आपल्याला जगायचं असेल तर वी नीड द एनर्जी. आपल्याला जगायचं म्हटलं की आपल्याला ताकद पाहिजे. आता आपल्याला कोरोना व्हायरस आहे, पण ह्याला जगण्यासाठी, ह्या कोरोना व्हायरसची फाईट करण्यासाठी आपल्याला इम्युन सिस्टम पाहिजे, एनर्जी पाहिजे. मग आपल्याला दुसरा घटक जगण्यासाठी काय लागतो, तर एनर्जी. आणि ही एनर्जी आणि त्याच्याबरोबर काही केमिकल कॉन्स्टिट्युएंट, फॉर एक्झाम्पल वॉटर. वॉटर काय, हा केमिकल भाग आहे. मग आपल्या शरीरामध्ये जे काही आपण घेतो त्याच्यात केमिकल मॉलिक्युल्समध्ये कन्व्हर्शन होतं. मग हा कॅरेक्टर सगळ्यात महत्त्वाचा आहे की वी नीड एनर्जी अँड केमिकल मॉलिक्युल्स. आपल्याला काय लागतं, केमिकल मॉलिक्युल्स आणि एनर्जी लागते. एनर्जी असल्याशिवाय आपण चालू शकतो का, नाही. आपलं जेवण केलं की त्याचे चेंजेस होणं हे खूप गरजेचं असतं. हा बेसिक पार्ट आहे आपला. नंतर हे एनर्जी, जी आपल्याला एनर्जी आहे त्याला काय लागतं, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी लागते. मेटाबॉलिझम झालं पाहिजे, म्हणजे कॅटाबॉलिक आणि ॲनाबॉलिक प्रोसेस झाली पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे जे आपण जेवलेलो आहोत, इट शुड कन्वर्ट इन टू द स्मॉल पार्टिकल्स, इट शुड ब्रेक डाऊन. म्हणजे आपण काहीही खाल्लं, आपण ग्रेप्स ॲपल घेतला तर त्याला आपण कट केलं, म्हणजे अख्खा ॲपल आपण खातो का, छोटे छोटे भाग करून. म्हणजे आपण काय केलेलं आहे, ब्रेक केलेलं आहे 4 भागांमध्ये. म्हणजे आपण त्याला काय केलेलं आहे, आणि ते खाल्ल्यानंतर आपल्या शरीरात ते ब्रेकडाऊन होतं आणि नवीन केमिकल स्ट्रक्चर तयार होतं. म्हणजे ज्यावेळेला ब्रेकडाऊन होतं त्याला वेळेला आपण काय म्हणतो, कॅटाबॉलिझम. आणि ज्यावेळेला एखादा नवीन पदार्थ तयार होतो त्यावेळेला त्याला आपण म्हणतो ॲनाबॉलिझम.
अजून सोपं उदाहरण घ्यायचं गेलं तर आपण ताकद येण्यासाठी काय करतो, ग्लुकोज घेतो. आपल्याला चक्कर यायला लागली की आपण साखरेचं पाणी देतो, चॉकलेट देतो, म्हणजे ती एनर्जीमध्ये कन्वर्ट होते आणि ते एनर्जी साखर पाण्यात विरघळते, म्हणजे काय झालेली, ब्रेकडाऊन झाली आणि त्याचं कन्वर्शन आपल्या ह्याच्यात मॉलिक्युल्समध्ये झालेलं आहे. म्हणजे काय झालेलं आहे, नवीन मॉलिक्यूल तयार झालेला आहे. मग आपल्याला एनर्जी कशामुळे मिळते, कॅटाबॉलिक आणि ॲनाबॉलिक प्रोसेस. हे आपलं नेहमी एक बेसिक प्रिन्सिपल आहे की आपल्याला काही झालं की आपण एनर्जी आपल्याला गरजेची आहे. वी शुड हॅव द टेंडन्सी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आपल्याला माहीत आहे की छोटासाही एखादा घटक असेल, ही बी असेल, सीड आहे, ही सीड लावल्यानंतर जमिनीत ही वाढ झाली पाहिजे, त्याचं ग्रोथ झालं पाहिजे, डेव्हलपमेंट त्याच्यात झाली पाहिजे. म्हणजे ही बीमधनं झाड उगून आलं पाहिजे, त्याला पानं आली पाहिजे, त्याला फुलं आली पाहिजे. आपण हे वेगवेगळे स्ट्रक्चर्स, म्हणजे कुठलीही गोष्ट असू द्या, लहान बाळ असेल त्याचीही ग्रोथ होणं गरजेचं आहे, डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. म्हणजे तिथं प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची काय टेंडन्सी पाहिजे, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. मग इथं चौथा घटक मी दिला आहे, एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इट शुड हॅव ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. नंतर दिस ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इज नॉट अ कंटिन्युअस प्रोसेस. हे सलग नाही होत, काही काळानंतर इट हॅज टू स्टॉप. म्हणजे टाईम स्पॅन, प्रत्येक व्यक्तीचा एक टाईम ठरलेला आहे. मग तो प्लांट असो, ॲनिमल असो किंवा ह्युमन बिंग असो, कोणी असू द्या, मायक्रो ऑर्गॅनिझम, बॅक्टेरिया. दही आपण करतो, तो बॅक्टेरिया काही काळापुरताच तो वाढू शकतो, नंतर तो खराब होऊन जातो. आपल्या पण बघितलं तर काय एज लिमिट आहे आपल्याला, तर पुढे आपण वाढू शकत नाही. प्लांट्सला सुद्धा त्याच पद्धतीनं आहे. कुठलीही लिव्हिंग फॉर्म घेतलं तर इट हॅव द नॉट लाईफ स्पॅन पूर्ण नसते. इट हॅव द अनलिमिटेड स्मॉल लाईफ स्पॅन इज प्रेझेंट. छोटंसं लाईफ स्पॅन असतं. म्हणून तर दिस प्रोसेस इज नॉट हॅव अनलिमिटेड लाईफ स्पॅन इज नॉट विच इज नॉट हॅव्हिंग प्रोसेस. कम्प्लिटली प्रोसेस अशी होत नाही की ती खूप काळ जगू शकते, मोठं आयुष्य आहे असं होत नाही. फक्त एकच वनस्पती आहे ज्याला आपण मराठीत अमरवेल म्हणतो आणि इंग्रजीत कसकुटा म्हणतो, विच हॅव द मोर प्रोसेस ऑफ द लाईफ टाईम. आता नंतर आहे लाईफ इज कंटिन्यू. असं आहे का काय झालं तरी आपली लाईफ थांबते, इट इज कंटिन्युअस प्रोसेस. लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याच प्रकारे आहे की त्याची लाईफ काय आहे, कंटिन्यू चालत असते, कुठंही स्टॉप होत नाही. म्हणून मी तर 6वा कॅरेक्टर घेतलाय, लाईफ इज कंटिन्युअस प्रोसेस. आणि काही काळानंतर काय होतं, द बॉडी लूज इट्स कॅपॅसिटी. आता आपलंच एक उदाहरण घ्या, ह्युमन बिंगचं. काय वय झाल्यानंतर 40 नंतर आपली स्किन काय होते, अकसायला सुरुवात होते. आपली बॉडी सिस्टम, स्किनची सेल कमी होत जातात, किंवा झाड पाणी व्यवस्थित नाही घातलं तर ते सुकायला सुरुवात होते. म्हणजे काय होतं, इट हॅव द मेटाबॉलिक प्रोसेस काय होते, जी ती थांबते. समजा एनर्जी आपल्याला मिळाली नाही तर आपल्याला स्टॉप व्हावं लागतं. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम इट इज डज नॉट लूज इट्स कॅपॅसिटी. बॉडी काय करते, लूज होते, एजिंग होतं, सुरकुत्या पडतात. दॅट इज कॉल्ड एज बॉडी लॉस. and it is because of the capacity of metabolic activity. आणि हे सगळं व्हायला लागलं, समजा पूर्ण एनर्जी स्टॉप झाली तर काय घडणार, दॅट प्लांट ऑर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इट इज डाय. आपल्याला चालताच आलं नाही किंवा काय करताच आलं नाही, ते झाडाला पाणीच घातलं नाही तर झाड जिवंत राहणार आहे का, नाही, झाड ते मरणार आहे. इट इज गोइंग टू स्टॉप. आता आपण काय बघितलं, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, हे 7व्यापर्यंत आलो आपण रिव्हिजन करत करत. आता 8व्यामध्ये काय होतं, आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहोत. हे लिव्हिंग जे ऑर्गॅनिझम आहोत, मग तो प्लांट असू द्या, ॲनिमल असू द्या, कुठलाही असू द्या, आपल्याला काय होतं, वी आर रिस्पॉन्डिंग टू द थर्मल स्ट्रक्चर. थर्मल एनर्जी आहे, केमिकल आहे किंवा बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी आहे, त्याच्यात आपण काय करतो, रिस्पॉन्स करत असतो. फॉर एक्झाम्पल, एक उदाहरण आपण घेऊया. झाड घेतलं, बी लावलं, झाड आलं, झाड मोठं पण होतं या बियांपासून. कम्प्लिटली दिस प्लांट, हा जो प्लांट आहे
समजा पाऊस आला किंवा वीज पडली तर हे झाड राहणार आहे का? नाही. हे झाड काय होतं? जळतं. म्हणजे इट इज गोइंग टू बी रिस्पॉन्ड टू द थर्मल स्ट्रक्चर अँड इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिंग द केमिकल स्ट्रक्चर. म्हणजे बायोलॉजिकल इफेक्ट होतो ह्याला. आपण सुद्धा बाहेर गेलो, पावसात गेलो तर आपल्याला काय होतं? थर्मल एनर्जी किंवा केमिकल, पाणी आपल्याला, पाऊस भरपूर लागला तर आपल्याला सर्दी होते, खोकला होतो. म्हणजे काय झालेली आहे? यू आर रिस्पॉन्डिंग टू दॅट केमिकल फॅक्टर्स. दिस आर द बेसिक प्रिन्सिपल्स of the life in the living world. Thank you students for listening my lecture, and here we completed the first topic, that is living world. इथं तुमचा पहिला धडा पूर्ण संपलेला आहे, कारण ह्याच्यात एकच टॉपिक आहे, दॅट इज बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ, आणि त्याच्यात फक्त 8च मुद्दे आहेत. आणि वी नो दॅट तुम्ही 10वीलाही केलेलं आहे की लिव्हिंग काय आहे, नॉन लिव्हिंग काय आहे. जरा आज हा लेक्चर झाल्यानंतर एक काम करायचं तुम्ही, की तुम्ही 2 फरक लिहायचे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. प्रश्न काय बघा, परत सांगते. नॉन लिव्हिंग अँड लिव्हिंग याचा फरक लिहायचा. डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग कॅरेक्टर्स. आणि नंतर व्हॉट आर द कॅरेक्टर्स प्रेझेंट इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे हे 8 कॅरेक्टर्स जे मी बोर्डवर लिहिलेले आहेत तुम्हाला बघायला मिळत आहेत, हे सगळे कॅरेक्टर कशाचे? लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे. सो थँक यू व्हेरी मच.